नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना 15 ऑगस्ट स्पेशल साधारणतः मी तशी 9 महिन्याच्या मुलीची फ्रॉक शिवते, पण हा जो फ्रॉक आहे ना तो साधारणतः 6 महिन्यापासून ते 1.5 वर्षापर्यंतच्या मुलीसाठी परफेक्ट होऊन जाईल याचं मेजरमेंट। तर त्या हिशोबाने मी इथं बघा आता 2 अस्तरचे तुकडे घेतलेले आहेत, म्हणजे जसे आपण रोज घेतो तसेच। त्या आता दोन्हीला ना मधून असं फोल्ड करते, म्हणजे आपली 4 घडी होईल, 4 पदरी घडी। त्यानंतर आता ना उंची मी घेणार आहे 9 इंच, गळा रुंदी मी इथं घेते 2 इंच, त्यानंतर शोल्डर घेते मी इथं 4 इंच। स्लीव्ज लावायचे असेल तर साधारणतः 4.25 4.5 घेतलं तरी चालेल। त्यानंतर मी इथं मुंडा घेतलाय 4 इंच, मुंड्याला 1 इंचावरती मी इथं गोलाकार देऊन घेतला। त्यानंतर गळ्याची उंची मी घेणार आहे 3 इंच, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, पण 3 इंच ही परफेक्ट उंची आहे जर तुम्हाला परफेक्ट ड्रेस पाहिजे असेल तर। आता इथे सुद्धा मी 1 इंचावरती ना असा गोलाकार देऊन न घेता मी असं थोडंसं म्हणजे कर्व शेपमध्ये देणार आहे, जेणेकरून असं गोलही गळा वाटेल थोडासा आणि लुक पण थोडा छान येईल। त्यानंतर इथं रुंदी टाकलेली आहे मी 7.5, त्याच्या खालीच मी इथं कमर टाकलेलं आहे 6.25, आणि आता अशी तिरकी लाईन मी इथं ड्रॉ करून घेतली बघा। त्याच्यानंतर आता मी हे सरळ कटिंग करून घेते, जसं मार्किंग केलं होतं ना सेम तसंच इथे मी कटिंग करून घेते। आणि तो मागचा आणि पुढचा दोन्ही जे काही पार्ट आहेत ना तर मी आता वेगळे करून घेणार आहे, कारण मागचा गळा मी नॉर्मल गोल असतो तसाच ठेवणार आहे त्याच्यामुळे। तर आता हा जो गळ्याचा थोडासा आकार दिला होता ना तर तो आपण इथं कट करून घेऊया। त्यानंतर आता आपलं जे काही पाठीमागचा गळा आहे ना तर तो कट करून घेऊ। तर मार्किंग ना जशीच्या तशी खडूची दिसती तर तीच आपण इथं ड्रॉ करून घ्यायची आणि त्याला थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आणि मग कटिंग करून घ्यायचं। वरचं जशाच्या तसं खालच्या कपड्यावरती दिसत राहतं, तर त्याच्यावरतीच थोडंसं डार्क करायचं आणि कट करायचं। आता आपले हे दोन्ही पार्ट बघा, मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट इथं रेडी झालेत। आता मी सेम इथं 2 कपडे मेन फॅब्रिकचे घेतलेत, तर मी इथं व्हाईट कलरचं कॉटनचा कपडा यूज करते, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। 300 रुपयांना 5 मीटर की 350ला 5 मीटर असा हा कपडा आहे, पण कपड्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे, तर त्याची लिंकसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा। त्यानंतर आता मी इथं बघा जसंच्या तसं घडी घातली, जशी आपण अस्तरची घातली होती तशीच मेन फॅब्रिकची घातली आणि फक्त मुंड्याच्या साईडनं मी इथं कट करून घेतलंय। आता आपला कोणताही एक पार्ट घ्यायचा, मी तर स्लीव्ज लावणार नाही आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा मी मुंड्याकडून शिलाई द्यायला चालू करते। तर मुंड्याला टिप देऊन घेतली, त्यानंतर इकडच्या मुंड्याला सुद्धा टिप देऊन घ्यायची आहे। बाही लावणार नसाल तरी मुंड्याच्या कडेची जी टिप मी देते ना तर ती तुम्ही नाही दिली तरी चालतंय। त्यानंतर आता आपण इथं गळ्याला सुद्धा टिप देऊन घेऊया। साधारणतः बघा 1/2 इंच शिलाई मार्जिन पकडत ना पूर्ण गळ्याला इथं टिप देऊन घ्यायची आहे। हे बघा इथं कोण्यावरती आलं की सुई आतमध्ये ठेवायची, कपडा फिरवायचा म्हणजे फिनिशिंग चांगलं निघतं। परत इथं कोण्यावरती आल्यानंतर सुई आतमध्ये ठेवायची आणि कपडा फिरवायचा। पूर्ण टिप इथं मी बघा देऊन घेतली। आता मुंड्याच्या कडेचा आणि जो काही गळ्याच्या इथं मेन फॅब्रिकचा जो जास्तीचा कपडा आहे ना तर तो आपण कट टू कट पूर्ण कट करून घेऊया। हे बघा इथं पूर्ण मी कट टू कट करून घेतला। त्यानंतर आता ना ह्याला छोटे छोटे कट्स देऊया, म्हणजे मग पलटी केल्यानंतर ना त्याचं जे काही आतमध्ये गोळा होतो किंवा लूज पडतं थोडंसं असं लाइनिंग आल्यासारखं, म्हणजेच की गुड्या गुड्या झाल्यासारखं दिसतं, तर तसं काही दिसत नाही, छान फिनिशिंग निघतं। सगळीकडे मी कट्स दिले, आता मी याला उलटं करून घेते बघा। तर ह्या दोन्हीला मी छान असं उलटं करून घेतलं। आता इथे मी मुंड्याच्या साईडनी दाब टिप देऊन घेते। हे बघा अशी सावकाश दाब टिप देऊन घेतली। त्यानंतर आता अलीकडच्या मुंड्याला आणि गळ्याला सुद्धा सेम पद्धतीने आपण दाब टिप देऊन घेऊया। तर बघा इथे मी आता असं बरोबर ठेवते आणि दाब टिप देऊन घेते गळ्याला।
मी ते थोडंसं सावकाश दाखवते तुम्हाला, जेणेकरून समजावं, त्यासाठी फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ केला की काही समजत नाही. तर ही फ्रॉक साधारणतः तुम्ही 6 महिन्यापासून ते 1.5 वर्षापर्यंतचे जे मुले आहेत ना, तर त्यांच्यासाठी तुम्ही हे सेमच मेजरमेंट घ्यायचं आहे. तब्येत जास्ती असेल तर छातीची जी आपण रुंदी 7.5 घेतली तिथे तुम्ही 8 घेतलीत ना तरी चालेल. थोडंसं तब्येत असेल ना तर आता बघा पूर्ण इथं मी गळ्याला दाबटीप देऊन घेते. तर आता अलीकडच्या मुंड्याच्या साईडने सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊया. बघा जेवढा कर्व पाहिजे होता छोटासा, तर तसा छोटासा कर्व इथं गळ्याला आलेला आहे. जास्तही मोठा शेप नको होता, कारण की लहान मुलीचा ड्रेस आहे त्याच्यामुळे छोटासाच पाहिजे होता. तर त्या हिशोबाने जसं पाहिजे तसं असं फिनिशिंग आपलं परफेक्ट निघलेलं आहे. तर आता ह्याला उलटं करूया आणि मेन फॅब्रिकसोबत आपण कपडा जॉईंट करून घेऊया. फिनिशिंगमधली सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे मेन फॅब्रिकसोबत अस्तर जॉईंट करणं. याशिवाय मग फिनिशिंग बरोबर निघत नाही. त्यानंतर आता जो जास्तीचा कपडा आहे ना, तर तो सगळा आपण इथे कट करून घेऊया. त्यानंतर आपण पाठीमागचा भाग घेऊया. पाठीमागच्या भागावरती सुद्धा जो काही अस्तरचा पार्ट आहे तो ठेवायचा आणि ते सेम पद्धतीने शिलाई द्यायची. पहिल्यांदा मुंड्याच्या साईडून शिलाई द्यायची दोन्ही मुंड्याला आणि त्यानंतर मग आता गळ्याला शिलाई द्यायची. फक्त गळ्याला शिलाई देताना आता मी इथं चेन लावते, त्याच्यामुळे मी एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने चेन कशी लावते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर गळ्याच्या मधोमध आलं की सुई आतमध्ये ठेवायची, कपडा फिरवायचा. इथून आता खालीपर्यंत सरळ आपण शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर मधून आपल्याला कट करता येईल एवढंच अंतर सोडायचं आणि परत दुसरी शिलाई देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर अलीकडच्या गळ्याला शिलाई देऊन शिलाई कंप्लीट करायची, जशी मी इथं व्हिडिओमध्ये दाखवले तसं. तर आता हा जास्तीचा जो कपडा आहे ना, तर तो कपडा आपण इथे पूर्ण कट करून टाकूया. तर हे बघा पूर्ण कपडा इथे मी कट करून टाकते. म्हणजे आता आपले इथं 2 पार्ट रेडी झाले. ठीक आहे. तर आता या पूर्ण पार्टला आपण छोटे छोटे कट्स देऊया. कट्स दिल्यामुळे काय होतं की एकदम छान असं फिनिशिंग निघतं, त्यामुळे मग कट्स द्यायचे. त्यानंतर आता हे पण आपण उलटं करून घेऊया, म्हणजे सरळ बाजू आपली वरती येईल. ठीक आहे. आता मी इथं पहिल्यांदा मुंड्याच्या साईडनी दाबटीप देऊन घेते बघा. त्यानंतर मी आता इथं गळ्याच्या साईडनी सुद्धा दाबटीप देऊन घेते. हे बघा गळ्याच्या साईडने दाबटीप दिल्यानंतर इथं जी खालची लाईन आहे ना, तर त्याला कोणतीही टीप द्यायची नाहीये. का ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तुमचा कपडा जास्त उठत असेल तर तुम्ही थोडंसं दाबटीप दिली तरी चालेल, पण दाबटीप द्यायची नाही. त्याच्यामुळे जे चेनचं फिनिशिंग असतं ते परफेक्ट निघत नाही. गळ्याची टीप आहे ना, ती सुद्धा तुम्ही चेन लावताना दिली तरी चालेल, पण मी आता आधी देऊन दिली होती. तर आता काय करूया, मेन फॅब्रिकला कपडा जॉईंट करून घेऊया, म्हणजे हलणार नाही. आणि जास्तीचा जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ना, तर ते काढून टाकू, कट करू. आता इथं पहिल्यांदा प्रेस करायचं आहे, पण प्रेस करण्याआधी आपण दुसरा पार्ट सुद्धा रेडी करूया, म्हणजे दोन्हीला आपल्याला सोबतच इस्त्री करता येईल. आता ह्याला सुद्धा पलटी करून मी सरळ करते. सेम पद्धतीने आता इथे सुद्धा आपल्याला मुंड्याला शिलाई द्यायची आहे. हे कोणे जे वगैरे असतात ना, तर ते व्यवस्थित प्रॉपर काढायचे. तर इथे सुद्धा मी आता फक्त गळ्याला आणि मुंड्याला शिलाई देऊन घेणार आहे दाबटीप. हे बघा मी इथं दाबटीप देऊन घेतली मुंड्याला आणि ह्याला. आता हा पार्ट सुद्धा आपण एकमेकाला जॉईंट करूया आणि जे एक्स्ट्रा आहे ना ते कट करूया. आणि पहिल्यांदा आपण हे प्रेस करून घेऊया. तर आता बघा, आता इथं मी दोन्ही पार्टला ना व्यवस्थित इस्त्री केली. इस्त्री केल्यानंतर कसं दबून बसले बघा, छान फिनिशिंग सोबत दिसतं. आता चेन आहे ना ती घ्यायची, चेन सरळच ठेवायची आहे, म्हणजे चैनीची उलटी बाजू खाली आहे. सरळ भागाकडून मी चेन ठेवले. साधारणतः अर्धा इंच मार्जिन पकडत ही चेन आपल्याला इथं जॉईंट करायची आहे, जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली तसं. त्यानंतर दुसरा पार्ट सुद्धा घ्यायचा, ह्याच्यावरती सेम पद्धतीने ठेवायचा. इथे सुद्धा अर्धा इंच मार्जिन पकडत चेनला आपल्याला शिलाई द्यायची आहे. आपली ही शिलाई चेनवरती लागली पाहिजे कडेनी, लक्षात ठेवा, नाहीतर चेनमध्ये सुटायची, साईडनी शिलाई लागायची. आता आपण ही चेन खाली ओढूया. आता बघा मी ही चेन आता खाली ओढली.
तर आता आपण काय करूचं, असं आपल्याला आतमध्ये हे फोल्ड करायचं आहे. हे बघा असं, जसं मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवले त्यासाठी आधी मी म्हटलं गळ्याची नाही शिलाई दिली, नंतर आत्ता शिलाई देताना सुद्धा खूप सुंदर फिनिशिंग निघतं आधी जर गळ्याची शिलाई दाबटीप नाही दिली तर. त्यानंतर आता बघा इथं मी टिप दिली आणि जास्तीची चेन कट करून टाकली. बघा किती सुंदर फिनिशिंग दिसते, किती लुक मस्त येतोय. कोणत्याही प्रकारचा हुक वगैरे सुद्धा वरती लावायची गरज नाही, चेन अजिबात खाली सरकत नाही. सेम पद्धतीने आता अलीकडच्या पार्टची चेन सुद्धा मी आतमध्ये फोल्ड करून कट केली. तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. समजलं नसेल तर मला नक्की कमेंट करा, जेणेकरून झूम करून अजून व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही बघू शकता एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपली चेन लागली गेली. इतकी सुंदर फिनिशिंग दिसतं, असं वाटणार नाही की आपण ते घरी ड्रेस शिवलेला आहे. त्यानंतर आता एक पार्ट सरळ, त्याच्यावरती दुसरा पार्ट एक पार्ट उलटा, त्याच्यावरती दुसरा सरळ ठेवायचा आणि शोल्डर जॉईंट करायचे आहेत. तर हे बघा आता मी इथं शोल्डर जॉईंट करून घेते. तर आत्तापर्यंत ना चेन लावायची इतकी साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला कोणी सांगितली नसेल. मी हे माझी स्वतःची पद्धत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे माझा क्लास झालेला नाही, त्याच्यामुळे हे जे काही शिवते मी ते माझ्या मनाने शिवते, मी कुठे बघून शिवत नाही. त्यानंतर बघा इथं मी आता शोल्डर अर्ध्या इंचावरती जॉईंट करून घेतला, म्हणजे शोल्डरला टिप देऊन घेतली. शोल्डरला नेहमी डबल टिप द्यायची आणि लॉक करायचं, जेणेकरून शोल्डर लवकर उसवत नाही त्यासाठी. आता बघा इथं आपला हा पार्ट रेडी झाला आहे. आता आपण खालचा पार्ट तयार करूया. तर खालचा पार्टची बघा मी इथं उंची घेतलेली आहे 10 इंच, म्हणजे आपली ह्या अस्तर आहे, अस्तरची उंची 10 इंच आहे आणि रुंदीसाठी साधारणतः मी इथं बघा एक 25 इंच एवढी रुंदी घेतलेली आहे. ठीक आहे. आणि असे 2 पार्ट आहेत आपले. आता सेम 2 पार्ट आपल्याला मेन फॅब्रिकचे तयार करायचे आहेत. फक्त मेन फॅब्रिक हा अस्तरच्या फॅब्रिकपेक्षा साधारणतः 1 इंच जास्त पाहिजे. हे बघा 1 इंच मी इथं जास्त घेतलेला आहे. तर हे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिकचा खालचा जो पार्ट येणार आहे तो बंद पार्ट आहे, त्याच्यामुळे खालून फ्रॉकला डबल टिप द्यावी लागणार नाहीये. तर आता मी पहिल्यांदा मेन फॅब्रिक सरळ भागाकडून घेतलाय आणि ज्या आपल्या लेसेस आहेत ना तर त्या लेस आपण पहिल्यांदा अटॅच करूया, कारण आपला तिरंगा फ्रॉक आहे. हे बघा पहिल्यांदा ग्रीनचं फिनिशिंग चांगले यावं म्हणून मी वरचा धागा बदलून ग्रीन कलरचा धागा लावलेला आहे आणि याला व्यवस्थित प्रॉपर पकडत मी इथं हा जो आपला मेन फॅब्रिक आहे मेन फॅब्रिकच्या वरती इथं सरळ भागाकडून जी काही रिबीन आहे ती सुद्धा मी सरळच ठेवलेली आहे. ठीक आहे, जॉईंट केलेली आहे. ह्या रिबीनची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तुम्ही चेक करू शकता. हे सगळं मटेरियल जे आहे ते मी ऑनलाईनच घेते, सगळं म्हणजे शिलाईसाठी लागणारं सगळंच मटेरियल, सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. आता बघा वरच्या साईडनी सुद्धा प्रॉपर पकडायचं आणि टिप द्यायची. ही रिबीन जी आहे फुगली नाही पाहिजे, मध्ये फिनिशिंग चांगलं निघलं पाहिजे तिचं. ठीक आहे. आता सेम मी दुसऱ्या पार्टवरती सुद्धा पहिल्यांदा हिरवी लेस लावून घेतली, दोन्ही पार्टला हिरवी लेस लावून घेतली. त्याच्यानंतर आता 1-1 इंचाच्या पट्ट्या आहेत, तर मध्ये 1 इंच सोडायचं. हे बघा एवढं 1 इंच पट्टीचं मोजायचं आणि वरच्या साईडनी मध्ये 1 इंच सोडून आपल्याला वरती जी काही केशरी रंगाची पट्टी आहे सायटिंगची तर ती जोडायची आहे. तर हे बघा अशी. आणि इथे सुद्धा मी धागा चेंज करून घेतलेला आहे, ऑरेंज धागा लावलेला आहे जेणेकरून आपला छान फ्रॉक दिसावा त्यासाठी. हे बघा आता इकडं वरच्या साईडनी सुद्धा मी टिप देऊन घेते. हे तुम्ही चिपकवू सुद्धा शकता फॅब्रिक ग्लूने, पण शिवलेलं शेवटी शिवलेलं राहतं, ते निघत नाही लवकर, चिटकवलेलं ते निघून जातं. आता सेम पद्धतीने मी दुसऱ्या पार्टला सुद्धा अशाच लेसेस लावून घेतले आणि दोन्ही पार्ट रेडी केले. आता एक पार्ट इथं मी उलटा ठेवलाय, त्याच्यावरती आपला अस्तरचा पार्ट ठेवूया आणि पहिल्यांदा ह्याला जॉईंट करून घेऊया. हे बघा असं. तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की मी फ्रॉकच्या खालच्या साईडनी फोल्ड केला नाही, कारण तिकडे बंद बाजू आल्या त्याच्यामुळे तिथं फोल्ड करायची गरज लागली नाही, अस्तरलाही नाही आणि मेन फॅब्रिकलाही नाही. तुम्हाला जर खालच्या साईडनी धागे निघत असेल तर तिथं फोल्ड करून मगच जी काही लेस आहेत रिबीन आहेत तर त्या लावाव्या लागतील. तर मी पहिल्यांदा अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट केलं. त्याच्यानंतर आता मी इथं छोट्या छोट्या प्लेट टाकल्या. फ्रॉक छोट्या बेबीच्या आहे त्याच्यामुळे प्लेटसुद्धा जेवढ्या जास्त शक्य तेवढ्या छोट्या टाकायच्या. आता इथं मेन फॅब्रिकचा मी इथं सरळ पार्ट घेतला आहे, मागचा घ्या पुढचा घ्या काही फरक नाही पडत. आणि ते बघा आता प्रॉपर इथं असं ठेवून द्यायचं
आणि जी आपली शिलाई आहे त्या शिलाईवरूनच शिलाई दुसरी घ्यायची आहे, म्हणजे मी प्लेटांची जी शिलाई आहे ना त्या शिलाईवरूनच शिलाई घेईल। हे बघा सरळ टिप इथं मी देऊन घेते। कमरेमध्ये शक्यतो डबल टिप द्यायची, आपला ड्रेस असो कस्टमरचा असो, ते डबल टिप दिल्यामुळे लवकर कपडे उसवत नाही। तर हे बघा मी इथं डबल टिप देऊन घेतली आणि खूप सुंदर असा आपला हा पार्ट रेडी झालाय। तर सेम पद्धतीने मी दुसरा पार्ट सुद्धा रेडी करून घेते, म्हणजे माझ्या दुसऱ्या पार्टला सुद्धा अशाच मी प्लेटात जोडून घेते। तर आता बघा अजून एक टिप द्यायची, तर कट करायचा हा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे कट करायचा कमरेतला, नाहीतर तिथं जास्त जाड दिसतं आणि त्याच्यामुळे आपला फ्रॉकचा पूर्ण लुक जातो। असं वाटतं की खूप आतमधून जाड आहे, व्यवस्थित केलं नाही असं कस्टमरला वाटतं, त्यामुळे। तर आता हा माझा पुढचा भाग आहे, तर पुढच्या भागाला मी कमरेत पण लेस लावणार आहे। तर त्यासाठी बघा इथं मी धागा चेंज नाही केला, व्हाईट धाग्यानेच लेस लावते। ह्या लेसची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। रे बघा प्रॉपर मी इथं लेस पकडली आणि इथं लेस लावते, पाठीमागच्या भागाला नाही लावणार मी, फक्त पुढच्या भागालाच मी इथं कमरेत लेस लावते। त्यानंतर आता व्यवस्थित पकडायचं आणि वरच्या साईडनी सुद्धा आपल्याला शिलाई द्यायची आहे पट्टीला, ह्या लेसला। हे बघा अशी लेसला मी इथं शिलाई दिली। तर आता हा पार्ट माझा पूर्ण रेडी झाला आहे। आता पाठीमागचा भाग सुद्धा मी रेडी करते सेम पद्धतीनं आणि त्याच्यानंतर आता आपण फिटिंग टाकूया। फिटिंग टाकताना मी इथं फ्रॉक सरळच ठेवलेले आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक चारही भाग दोन्ही सोबत पकडायचे आणि खालीपर्यंत टिप द्यायची आहे। हे बघा असं सेम टिप आता आपण दुसऱ्या साईडच्या पार्टलाही देऊन घेऊया। त्यानंतर आता इथं फ्रॉक उलटा करायचा, उलटा करून आतल्या साईडनी साधारणतः 1.5 इंचावरती आपलं फिटिंगचे जे पॉईंट आहेत ना तर ते टाकायचे। बघा 1.5 ते 2 इंच इतकं मी फिटिंग करत असते आतल्या बाजूनी। आणि चेनचं सुद्धा आतलं फिनिशिंग तुम्ही बघू शकता, इतकी सुंदर पद्धतीने चेन लागली आतल्या साईडनी सुद्धा की कस्टमरला म्हणजे वाटणार सुद्धा नाही की घरी शिवलेला किंवा एकदम कुणीतरी बिगिनरनं शिवलेला आहे, असं वाटेल की प्रोफेशनल पद्धतीने चेन लावलेले आहे। त्यानंतर मी तर दुसरी सुद्धा फिटिंगची टिप टाकून घेतली। आता सेम मी दुसऱ्या साईडला सुद्धा फिटिंग करून घेते। तुम्हाला इथं कमरेमध्ये जर डोरी लावायची असेल कमरेत बांधण्यासाठी तर तुम्ही ती सुद्धा लावू शकता। इथं मी डोरी वगैरे लावलेली नाहीये, एकदम प्लेनच फ्रॉक शिवलाय। तर हे बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी फिटिंग इथं टाकून घेते। कवर शिलाई केल्यामुळे काय होतं ना, तुम्हालाच परत ओव्हरलॉक वगैरे गरज नाही किंवा ते आतनं इतकं सुंदर फ्रॉक दिसतो की कस्टमर सुद्धा हॅपी होऊन जातात अशी जर शिलाई कंप्लीट केली ना फिटिंगची। तर बघू शकता इथं माझा हा फ्रॉक इथं रेडी झालेला आहे। आता फक्त शोल्डरवरती मी इथे एक छोटासा बो करून लावणार आहे। तर तो बो एकदम सिंपल आहे, काहीच नाही, फक्त फोल्ड करून पट्टी मी जॉईंट केली। तर कसं वाटलं या फ्रॉकचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही। बाय बाय।